कृपाचार्य महाभारतामध्ये आपल्याला बऱ्याचदा हे नाव ऐकायला मिळते. कृपाचार्य कौरव आणि पांडवांचे शिक्षक होते. ते सुद्धा चिरंजीवांपैकी एक आहेत. कृपाचार्य हे शरद्वान गौतम यांचे पुत्र. कृपाचार्य हे अश्वत्थामाचे मामा कौरवांचे कुलगुरू होते. शंतनूला 2 मुलं झाली. शंतनूने त्यांना कृपी आणि कृपा अशी नावे देऊन वाढवले. कृपाचार्य महाभारत युद्धात कौरवांच्या वतीने सक्रिय होते. गौतम ऋषींच्या मुलाचे नाव शरद्वान होते. तो बाणासह जन्माला आला. त्यांना वेदांच्या अभ्यासात फारसा रस नव्हता आणि धनुर्विद्येशी त्यांची ओढ होती. तो धनुर्विद्येत इतका निपुण झाला की देवराज इंद्र त्याला घाबरू लागला. शंतनू कुरु राज्याचा राजा शिकारीसाठी बाहेर पडला होता. तेव्हा त्याच्या एका सैनिकाने जुळ्या मुलांना पाहिले आणि त्यांना त्याच्याकडे आणले. शंतनू त्यांच्याबद्दल इतका दयावान झाला की तो त्यांना दत्तक घेऊन आपल्या राजवाड्यात घेऊन परतला. त्यानंतर मुलांची नावे कृपा आणि कृपी ठेवण्यात आली. शरद्वन जो बंगल्यात तप करत होता त्याला आपल्या मुलांबद्दल कळले आणि तो कुरूच्या महालात गेला. त्याने त्यांची ओळख राजाला सांगितली आणि कृपाला धनुर्वेदाच्या 4 शाखा शिकवल्या. कृपा आपल्या वडिलांप्रमाणे एक महान धनुर्धारी बनला आणि त्याने अनेक योद्ध्यांना आणि राजांना युद्ध शिकवले. भीष्मजींनी या कृपेची पांडव आणि कौरवांच्या शिक्षणासाठी आणि दीक्षा घेण्यासाठी नियुक्ती केली आणि ते कृपाचार्य या नावाने प्रसिद्ध झाले. महाराज शंतनूने त्याला पाहिले तेथे वडील आणि आई दोघांनी त्याला जंगलात सोडले. त्यांच्यावर दया दाखवून त्या दोघांचे पालनपोषण केले. त्यामुळे त्यांची नावे कृप आणि कृपी अशी ठेवण्यात आली. त्याची बहीण कृपी हिचा विवाह द्रोणाचार्यांशी झाला आणि त्यांना अश्वत्थामा हा मुलगा झाला. आपल्या वडिलांप्रमाणेच कृपाचार्य हेही परमधनुर्धर बनले. ते कुरुक्षेत्र युद्धात कौरवांच्या सोबत होते आणि पांडवांचा नाश झाल्यावर त्यांच्याकडे आले. नंतर त्यांनी परीक्षित यांना शस्त्रे शिकवली. भगवंतांच्या मते सवर्णी मनूच्या वेळी कृपाचार्य सप्तऋषींमध्ये गणले जातात. संस्कृत शब्द कृपा म्हणजे दया. महाभारतानुसार त्याला त्याच्या बहिणीचे नाव कृपा आणि कृपी ठेवण्यात आले कारण त्यांना राजा शंतनूने दया दाखवून दत्तक घेतले होते. कृपा एक निष्णात धनुर्धारी असल्याने त्यांना आचार्य ही पदवी देण्यात आली होती. योद्धा ऋषी शरद्वन आणि अप्सरा जनपदी येथे विलक्षण पद्धतीने जन्मलेल्या कृपा आणि त्यांची बहीण कृपी यांना कुरु राज्याचा राजा शंतनू यांनी दत्तक घेतले होते. कृपाला त्याच्या जन्मदात्या वडिलांनी प्रशिक्षित केले आणि तो त्यांच्यासारखा महान धनुर्धारी बनला. नंतरच्या महाकाव्यात तो कुरुक्षेत्र युद्धात पांडवांच्या विरोधात कौरवांच्या बाजूने लढला आणि युद्धातून वाचलेल्या मोजक्या लोकांपैकीच तो एक होता. कृपा चिरंजीवी मानले जातात. काही ग्रंथानुसार तो पुढील मन्वंतरांमध्ये सप्तर्षी 7 पूज्य ऋषींपैकी एक होईल. कृपेने पांडव, कौरव, वृष्णी आणि यादव यांना धनुर्विद्येची शिकवण दिल्याचा उल्लेख आदिपर्वामध्ये आहे. नंतर पांडव आणि कौरव राजपुत्रांनी द्रोण, कृपीचा पती, ज्याचा जन्म भारद्वाजा आणि अप्सरा घृताची यांच्यापासून झाला होता, जेव्हा राजपुत्रांचे प्रशिक्षण संपले तेव्हा एक चाचणी आयोजित केली गेली. कर्ण सारथीचा दत्तक पुत्र याने अर्जुनाला धनुर्विद्या सामन्यात आव्हान दिले, परंतु कृपेने हस्तक्षेप केला आणि कर्णाला त्याचा वंश सांगण्यास सांगितले. महाकाव्याच्या सभा पर्वाचे वर्णन आहे की कृपा युधिष्ठिराच्या राजसूया विधीमध्ये सहभागी झाला होता, जिथे त्याने दक्षिणा वाटली होती. विराट पर्वामध्ये कृपेने दुर्योधन या ज्येष्ठ कौरवांना त्यांच्या गुप्त वनवासाच्या काळात पांडवांना शोधण्यासाठी हेर पाठवून मदत केली होती. हिंदू धर्मात कृपा, अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमान, बिभीषण, मार्कंडेय आणि परशुराम यांच्यासह चिरंजीवी आहेत, जे कलियुगाच्या शेवटपर्यंत जिवंत राहतील. काही धर्मग्रंथानुसार कृपा यांना त्यांच्या शिस्त, निष्ठा आणि निष्पक्ष स्वभावामुळे अमरत्व प्राप्त झाले. विष्णू पुराणानुसार कृपा पुढील मन्वंतरामध्ये सप्तर्षी 7 सर्वात आदरणीय ऋषींपैकी एक बनतील. मित्रांनो, कृपाचार्य आणि त्यांच्या चिरंजीवी होण्याची कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. लवकरच भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.